आम्ही नाही होतच काय मस्त माझ्या आम्ही नाही होतो होय वरी बघा हो काय सांगाल केवळ एकमेव पक्ष आहे की ते भारतीय संविधानाला मानतो, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी. आणि आज त्या वंचित बहुजन आघाडीच्या नेत्याचे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाने महाराष्ट्रामध्ये प्रदेश कार्यकारिणी निवडी संदर्भामध्ये आज परभणी येथेच नाही तर महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या प्रक्रिया सुरू आहेत. आज आम्ही परभणीमध्ये बाळासाहेबांना निवडलेल्या बूथमध्ये येऊन आम्ही आज वंचित बहुजन आघाडीचा प्रदेशाध्यक्ष, त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीची प्रदेश कार्यकारिणी ही कशी असली पाहिजे आणि ती कार्यकारिणी सक्षम असली पाहिजे आणि ती कार्यकारिणी निवडण्यासाठी आम्ही वंचित बहुजन युवक आघाडीची संपूर्ण टीम या परभणीच्या बूथमध्ये आलेली आहे. नक्कीच परभणी जिल्ह्यातल्या सर्व मतदारांना, बाळासाहेब आंबेडकरांवरती प्रेम करणाऱ्यांना, सर्व शुभचिंतकांना या ठिकाणी विनंती करायची आहे की परभणी जिल्ह्यामधून प्रदेशाध्यक्ष आणि प्रदेश कार्यकारिणीसाठी खंबीर नेतृत्व आपण या ठिकाणी निवडाल ही अपेक्षा आहे. नक्कीच परभणी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना या ठिकाणी मी आव्हान करतो की आज जी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे ती सुंदररित्या, शांततेनं आणि बाळासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला असा नेता आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे आणि आम्ही नक्कीच त्या नेत्याला आज या ठिकाणी निवडणार. काय वाटतं? सगळ्यात पहिली गोष्ट पाहिली तर आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जवळपास वयाच्या 75व्या वर्षापर्यंत आज या समाजासाठी अहोरात्र कष्ट घेत आहेत. अनेक आंदोलन, अनेक कार्यकर्त्याच्या मतदानासाठी, अनेक कार्यकर्त्याच्या प्रचारासाठी बाळासाहेब आंबेडकर भिजलेले आहेत आणि तो कार्यकर्ता आज बाळासाहेबाच्या प्रदेशाध्यक्ष निवडी प्रक्रियेमध्ये सर्व कार्यकर्ते भिजून मतदान करणार आहेत. आणि परभणी जिल्ह्यामध्ये 409 मतदान आहे आणि ते 409च्या 409 मतदान आम्ही या ठिकाणी करून घेणार आहोत.